जय श्रीराम. उद्या एक ऐतिहासिक सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहात. प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्या अयोध्येनगरीमध्ये आपण सर्वजण पाहणार आहात. आणि मला असं वाटतं की तमाम भारतीयांच्या अस्मितेचा विषय असलेला आणि एक आनंदाचा सोहळा आज आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहतोय. अनेक वर्षापासून अनेक लोकांनी या मंदिराच्या संदर्भामध्ये अनेक मार्गानं प्रयत्न केले, पण आज खऱ्या अर्थानं आपल्या हिंदुस्थानचे आदरणीय पंतप्रधान त्यांच्या त्या कार्याला आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो आज या राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला, म्हणजे प्रत्यक्षात आपण पाहतोय, म्हणजे इतका आनंदाचं वातावरण आज पूर्ण हिंदुस्थानमध्ये आहे. आणि त्या वातावरणामध्ये आज हा इतका मोठा सोहळा आपण सगळेजण पाहणार आहोत. म्हणजे सगळ्या हिंदुस्थानच्या नागरिकांच्या वतीनं मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या हिंदुस्थानमधल्या सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करतो. एक म्हणजे अत्यंत संस्मरणीय दिवस आज आपण आपल्या आयुष्यात पाहतोय. हे खऱ्या अर्थानं भाग्य आहे. आज ज्यावेळेसपासून राम मंदिर व्हावं अशी अनेक लोकांची इच्छा होती, म्हणजे आपल्या आधीपासून अनेक पिढ्यांनी याच्यासाठी अनेक मार्गानं आपलं योगदान दिलं. आणि खऱ्या अर्थानं आज या सगळ्या प्रयत्नांना कळस आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे शब्दच आपल्याला मिळत नाही की इतका आनंद आज सगळ्या लोकांना आहे. म्हणावं लागेल आज आपल्याला, चप्पा चप्पा भर जाएगा श्री राम के दीवानों से, सारा हिंदुस्तान गूंज उठेगा जय श्री राम की जय जयकारों से. पूर्ण हिंदुस्तान प्रभू रामचंद्राच्या जय घोषानं उद्या दुमदुमून जाईल. आणि मला असं वाटतं, मला बोलताना म्हणजे अंगावर काटा येतो, इतकं शब्द सुचत नाही, इतकं मोठं योगदान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचं आहे. करोनासारख्या या संकटामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून आपण सगळ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. आणि कदाचित जर हा करोना हा जर विषाणू किंवा हा जर आजार या देशात नसता तर उद्याचा दिवस हा प्रत्येक लोकांनी रस्त्यावर येऊन अनुभवला असता, त्याचा आनंद घेतला असता. पण आपल्याला या संकटामध्ये, या आजारामध्ये उद्याचा आनंद आत्मसात करायचा आहे. तर तो आत्मसात करताना, तो अनुभवताना नेहमीप्रमाणे आपलं सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग. आपल्या ज्या सुरक्षा या करोना या विषाणूपासून स्वतःचं, आपल्या परिवाराचं संरक्षण करण्यासाठी जे करता येईल ते जे नियम आपल्याला शासनानं, प्रशासनानं दिलेत ते सगळे पाळायचे. रस्त्यावर न येता आपल्या परिवाराबरोबर आपण ते साजरी केली पाहिजे. घरात प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीचं पूजन, आरती, रांगोळी घरासमोर, घरावर एक भगवा झेंडा. आपण घरात बसूनसुद्धा अत्यंत चांगल्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उद्याचा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावरच यावायची काय गरज नाही. ज्यावेळेस हे पूर्ण होईल त्यावेळेस आपण त्याच्या 3 वर्षात पूर्ण होण्याचे त्यांनी संकल्प केला आहे पंतप्रधानांनी. आणि म्हणून उद्याचा दिवस आपण सगळ्यांनी अत्यंत आनंदात साजरा करायचा. आनंदात साजरा करत असताना आपल्याला आपल्या आनंदामुळं आपल्या परिवाराला
आपल्या सगळ्या मित्रांना या सगळ्या नियमांचं पालन करायला आपण सांगितलं पाहिजे. मला वाटतं ते तुम्ही करणार 100%. प्रत्येकाला वाटतं, मला पण वाटतं, प्रभू रामचंद्राच्या इतिहास, रामचंद्राचा अखंड वनवास हा आपल्या आजोबांनी, आजीनी, वडिलांनी, आईनी लहानपणापासून सांगितलं आणि त्याचंच अनुकरण करून आज आपण समाजात काम करतो. मर्यादा पुरुषोत्तम म्हणलं जातं त्यांना. आणि या सगळ्यांचा जो काही त्यांचा इतिहास, त्यांचं जे काही चरित्र वाचून जे काही आमच्यासारख्या तरुणांमध्ये अनेक तरुण असे आहेत या हिंदुस्थानमधले की त्याचं अनुकरण करून आज समाजात वाटचाल करतायत. म्हणून या संकटामध्ये आज आपण आहोत करोनाच्या आणि लवकर त्यातनं बाहेर पडू. प्रभू रामचंद्र नक्कीच आपल्याला आशीर्वाद देतील सगळ्यांना आणि याच्यातनं आपण सगळेजण बाहेर पडू. माझं आव्हान आहे सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना, आपण सगळ्यांनी घरात बसून मंदिर भूमिपूजनाचा सोहळा अत्यंत उत्साह साजरा करायचा. आपली अस्मिता, आपल्या धर्माची प्रतिका स्वाभिमानाने फडकवायची. मग मी सांगितल्याप्रमाणे रांगोळी काढा, घरात एखाद्या सणासारखं वातावरण करा. आपण हिंदू सण साजरे करतो तसं हिंदू सणाचा उद्याचं वातावरण आपल्या परिवारात असलं पाहिजे. आणि जे आदर्शयुक्त जीवन प्रभू रामचंद्रांनी जगलं त्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला, तसंच आपलं आयुष्य इथून पुढल्या काळामध्ये तसंच आदर्शपणे जगलं पाहिजे. परत एकदा मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी एक चांगला सोहळा जो अनेक वर्षापासून अनेक लोकांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आज साकारतोय, त्याला कळस व ते उभारण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं. तमाम हिंदुस्थानमधील नागरिकांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या हिंदू माझ्या बांधवांना, हिंदुस्थानमधल्या नागरिकांना उद्याच्या दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद.